नमस्कार. तर डिपार्टमेंट ऑफ झूलॉजी, BSc सेकंड इयर, सेमिस्टर थर्ड, पेपर 4, पेपर 6 मध्ये युनिट नंबर फर्स्ट न्यूक्लिक ॲसिड. नाव वेलकम टू द लेक्चर नंबर सेकंड. ओके. नाव तर आपण आता आपल्याला पाहायचं आहे. तर अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं पहा, डिस्कवरी ऑफ न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिड जे आहे ते कुणी डिस्कवर केलं. तर त्यानंतर त्याच्यामध्ये 2 टाईपचे न्यूक्लिक ॲसिड्स असतात. एक म्हणजे DNA आणि दुसरा आहे तो म्हणजे RNA. नाव व्हॉट इज मीन्स बाय DNA? DNA म्हणजे डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. ओके. त्याचा जो लॉंग फॉर्म आहे तो लॉंग फॉर्म काय आहे? डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. ओके, हे लक्षात ठेवा. तर त्यानंतर आपण पहिल्यांदा इंट्रोडक्टिव्ह पार्ट बघूया. इंट्रोडक्शन इन टू द DNA. त्याच्यामध्ये आता DNA जी आहे, इट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सगळे लिव्हिंग, आता जे काही एन्व्हायरमेंट आहे किंवा जे प्लॅनेट आहे, त्या प्लॅनेटमधले जे ऑब्जेक्ट्स आहे दे आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. 2 ग्रुपमध्ये डिवाईड केलेले आहेत. एक म्हणजे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, जैविक आणि अजैविक असं आपण म्हणतो. ओके. त्याच्यामध्ये जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्या लिव्हिंग थिंग्समधला एक सगळ्यात कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे देर इज द रिप्रोडक्शन. ओके. आणि रिप्रोडक्शन होत असताना जे काही DNA आहे किंवा जो काही क्रोमोझोम्स आहेत, ते क्रोमोझोम ऑर द DNA, इट इज ॲक्ट ॲज द हेरिडिटी मटेरियल. हेरिडिटी मटेरियल म्हणजे दोज विच आर ट्रान्सफर फ्रॉम, कोणाकडून ट्रान्सफर होणार आहे? पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. ओके. पॅरेंटकडून ज्यांच्या ऑफस्प्रिंगला ट्रान्सफर होणारा सगळ्यात महत्त्वाचा हेरिडिटी मटेरियल म्हणजे कुठला आहे? तर इट इज द रिप्रोडक्शन. ओके. त्यानंतर आता हा जो DNA आहे, DNA इट इज नॉट द सिम्पल मॉलिक्यूल. तो सिम्पल मॉलिक्यूल नाही आहे. इट इज द कॉम्प्लेक्स अँड ह्यूज मॉलिक्यूल. न्यूक्लियसमध्ये असणारा कॉम्प्लेक्स आणि ह्यूज मॉलिक्यूल आहे. आणि इट इज मेड अप बाय नंबर ऑफ ॲटम्स. देर इज कंटेनिंग द हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन अँड फॉस्फरस. देअरफॉर इट इज फ्रॉम द व्हेरी ह्यूज. ते कसं आहे? एकदम ह्यूज आहे किंवा मोठा कंपोनंट न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो. आता आपण हा न्यूक्लियस जो आहे तो न्यूक्लियस कुणामध्ये प्रेझेंट असतो? तर ऑल दी लिव्हिंग थिंग्स म्हणजे सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये प्रोकॅरियोट्स असतील, प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, फंगाय असेल, प्रोटिस्टा असतील. ओके. असे सगळे जे ॲनिमल्स आहेत त्या सगळ्या ॲनिमल्समध्ये काय आहे? हा DNA जो आहे तो DNA प्रेझेंट असतो. ओके. आता जे काही DNA आहे त्या DNAमध्ये जर बघितलं तर DNA किंवा जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक म्हणजे प्रोटीन पार्ट आणि दुसरा आहे न्यूक्लिक ॲसिड पार्ट. ओके. ना आता जे काही सगळा DNA आहे तो फक्त DNAच असतो असं नाही, तर त्या DNAमध्ये काही प्रोटीन्स आहेत. नाव दॅट प्रोटीन्स आर नोन ॲज द हिस्टोन प्रोटीन. आणि न्यूक्लिक ॲसिड जे आहेत ते न्यूक्लिक ॲसिड DNA आणि RNA त्याच्यामध्ये आहे. नाव आता जो DNA आहे तो DNA इन अ प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलमध्ये जर आपण बघितलं तर प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलमध्ये व्हॉट इज द डिफरन्स? काय डिफरन्स आहे? तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये देर इज नो न्यूक्लियस. त्याच्यामध्ये असा डिस्टिंक्ट न्यूक्लियस नसतो. त्यामुळे जो DNA आहे तो DNA इट इज प्रेझेंट इन अ सायटोप्लाझम. पण युकॅरियोटिक सेल जर बघितली तर त्या युकॅरियोटिक सेलमध्ये देर इज प्रेझेन्स ऑफ द न्यूक्लियस आहे. आणि त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये कोण असतो? DNA प्रेझेंट असतो. आणखीन एक म्हणजे इन अ प्रोकॅरियोटिक सेलमध्ये द DNA इट इज डबल स्टँडर्ड. तो कसा आहे पहा, असा डबल स्टँडर्ड असतो आणि सर्क्युलर. त्याचा शेप जर बघितला असा सर्क्युलर आहे. पण युकॅरियोटिक सेलमध्ये इट इज द लिनियर, असा लिनियर असतो. त्याचबरोबर हा DNA फक्त युकॅरियोटिक प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असतो असं नाही. इट इज ऑल्सो प्रेझेंट इन अ व्हायरसेस. ओके. व्हायरसेसमध्ये सुद्धा हा DNA प्रेझेंट असतो. त्यानंतर आता हा जो DNA आहे
तो DNA फक्त न्यूक्लियसमध्येच असतो असं नाही. तर सेलमध्ये जर आपण बघितलं आहे तर नंबर ऑफ सेल ऑर्गनलीज आहेत. त्यामधली 2 महत्त्वाच्या सेल ऑर्गनली दॅट इज द क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया. आता क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये जरी बघितलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये काय आहे, DNA प्रेझेंट असतो. त्याचा स्वतःचा DNA त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके. आणि न्यूक्लियस जे आहे त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये सुद्धा DNA प्रेझेंट असतो. ओके. आता नाव व्हॉट इज द प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक DNA. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं पहा की जो प्रोकॅरियोटिक DNA आहे तो कसा असतो, सर्क्युलर असतो. आणि युकॅरियोटिक DNA जो आहे इट इज द लिनियर. तो कसा आहे, असा लिनियर आहे. आणि दोन्ही पण पहा डबल स्टँडर्ड आहेत. त्यानंतर मायटोकॉन्ड्रियल DNA आणि क्लोरोप्लास्ट DNA दॅट इज द क्लोरोप्लास्ट DNA हा मायटोकॉन्ड्रियाचा DNA आहे. तो दोन्ही पण कसे आहेत, सर्क्युलर आहेत. ओके. पण युकॅरियोटिक DNA कसा असतो, इट इज द लिनियर, लॉंग आहे, स्पायरली कॉइल्ड आणि अनब्रांचड थ्रेड्स. त्याच्यामध्ये असे ब्रांचेस नाही आहेत. ते असं लॉंग थ्रेड असल्यासारखं त्याच्यामध्ये आहे. ओके. त्यानंतर आपण बघूया की स्ट्रक्चर ऑफ DNA. आता ॲक्च्युअली DNAचं स्ट्रक्चर कसं असतं. आता जे DNA जे आहेत दॅट DNA दॅट मीन्स द डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. ओके. त्याचा लॉंग फॉर्म जर बघितला डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड आहे. तर द बेसिक युनिट ऑफ DNA जे आहे त्या DNAचं बेसिक युनिट जर बघितलं इट इज द न्यूक्लिओटाईड. ते न्यूक्लिओटाईड आहेत. आणि न्यूक्लिओटाईडचे भरपूर मॉलिक्युल्स एकत्र येऊन तिथं काय तयार होतो, DNA तयार होतो. आता हा जो DNA आहे त्या DNAमध्ये 3 मेन कॉम्पोनंट्स असतात. सॉरी, न्यूक्लिओटाईड्समध्ये. वन इज द शुगर, एक त्याच्यामध्ये शुगर असते. आणि नायट्रोजन बेसेस प्रेझेंट असतात. आणि फॉस्फेट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. ह्या 3 कॉम्पोनंटपासून काय तयार होतो, न्यूक्लिओटाईड तयार होतो. आता त्याच्यामध्ये जे शुगर आहे, द शुगर प्रेझेंट इन न्यूक्लिओटाईड, त्याच्यामध्ये 3 कॉम्पोनंट होते, बरोबर आहे. त्यामधला पहिला कॉम्पोनंट आहे तो म्हणजे शुगर. आता शुगर जी असते इट इज द डिऑक्सी रायबोस शुगर. नाव देर इज द नेम. हे त्याचं नेममध्ये काय इंडिकेट करतं, इट इज द रायबोस शुगर. ती रायबोस शुगर आहे. नाव डेट इज द स्ट्रक्चर ऑफ रायबोस शुगर. हे रायबोस शुगरचं स्ट्रक्चर आहे. आता ह्या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे, तर ह्याच्यामध्ये पहा जो सेकंड कार्बन आहे त्या सेकंड कार्बनचा जो ऑक्सिजन असतो तो ॲब्सेंट असतो. कोणामध्ये, डिऑक्सी रायबोस शुगरमध्ये. आणि रायबोस शुगरमध्ये प्रेझेंट असतो. ओके. आता हे डिऑक्सी रायबोस शुगर आहे ही DNA प्रेझेंट असते. आणि रायबोस शुगर जी आहे इट इज प्रेझेंट इन RNA. ओके. ते RNAमध्ये प्रेझेंट असते. आता ही शुगर जर बघितली, डिऑक्सी रायबोस शुगर जी आहे इट इज इन अ रिंग फॉर्ममध्ये. देर इज कंटेनिंग 5 कार्बन्स. त्याच्यामध्ये 5 कार्बन्स आहेत. ओके. हां. त्यानंतर जे रिंग फॉर्म होते ते रिंग फॉर्म कुणापासून होते, तर 4 कार्बन आणि 1 ऑक्सिजन ह्याचा मिळून तिथं एक रिंग फॉर्म होते. आणि 5वा जो कार्बन आहे तो रिंगच्या बाहेर आहे. त्यानंतर नायट्रोजन बेसेस. व्हॉट इज मीन्स बाय नायट्रोजन बेस. नायट्रोजन बेसेस मीन्स दीज आर द नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड हॅविंग द बेसिक नेचर. हे ज्या कंपाऊंडमध्ये काय असतो, नायट्रोजन प्रेझेंट असतं. आणि त्यांचं जे नेचर आहे ते बेसिक असतं. ओके. तर जे नायट्रोजन बेसेस DNA आहेत दीज आर द 2 टाईप्स. 2 टाईपचे त्याच्यामध्ये नायट्रोजन बेसेस असतात. एक म्हणजे प्युरिन्स आणि दुसरा आहे पायरिमिडिन्स. प्युरिन जे आहेत इट इज डबल रिंग कंपाऊंड, 2 रिंग कंपाऊंड आहेत. आणि पायरिमिडिन आहे ते सिंगल रिंग कंपाऊंड असतं, त्याच्यामध्ये एकच रिंग आहे. प्युरिन जे आहेत ते 2 टाईपचे प्युरिन आहेत. एक ॲडिनिन, गॉनिन. पायरिमिडिन जे आहेत ते 3 आहेत, सायटोसिन, युरॅसिल आणि थायमिन. आता DNAमध्ये काय काय प्रेझेंट असतं, DNAमध्ये सायटोसिन आणि थायमिन फक्त प्रेझेंट असतं, युरॅसिल प्रेझेंट नसतं. युरॅसिल जे आहे ते RNAमध्ये प्रेझेंट असतं, DNAमध्ये युरॅसिल नसतं.
त्यानंतर थर्ड आहे तो म्हणजे फॉस्फोरिक ॲसिड. आता हे फॉस्फोरिक ॲसिड जे आहे, दिस फॉस्फोरिक ॲसिड इट इज प्रेझेंट इन H3PO4. याच्यामध्ये एक फॉस्फेट आहे आणि 3 हायड्रॉक्सल ग्रुप्स त्याच्यामध्ये असतात. ओके, हा फॉस्फेट ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. नाव द फॉस्फेट ग्रुप जो आहे, दिस फॉस्फेट ग्रुप इट इज अटॅच टू द शुगरला अटॅच होतो ॲट द 5th कार्बन. शुगरचा जो 5वा कार्बन आहे, त्या 5व्या कार्बनला देर इज फ्रॉम द इस्टर बॉन्ड. इथं इस्टर बॉन्ड तयार होतो आणि त्या इस्टर बॉन्डनी फॉस्फेट जो आहे तो शुगरला अटॅच होतो. त्यानंतर जे नायट्रोजन बेसेस आहेत, ते नायट्रोजन बेसेस हे शुगरला ॲट द फर्स्ट कार्बन, जो पहिला कार्बन आहे त्या पहिल्या कार्बनला अटॅच होतात. दॅट इज द फर्स्ट कार्बन. हा फर्स्ट कार्बन आहे, तर ह्याला अटॅच होतात. इथं अटॅच होत असताना देर इज फ्रॉम द बॉन्ड, तिथं जो बॉन्ड तयार होतो दॅट इज द फॉस्फोडायस्टर बॉन्ड, सॉरी ग्लायकोसायडिक बॉन्ड. ओके, इथं कुठला बॉन्ड तयार होतो? ग्लायकोसायडिक बॉन्ड तयार होतो आणि ग्लायकोसायडिक बॉन्डनी जे काही नायट्रोजन बेसेस आहेत, ते नायट्रोजन बेसेस हे शुगरला अटॅच होतात. ओके, तर आता पहा, जे 2 न्यूक्लिओटाइड्स आहेत, ते 2 न्यूक्लिओटाइड्ससुद्धा एकमेकांना अटॅच होतात. तर ते कसे अटॅच होतात? तर याच्यामध्ये एका न्यूक्लिओटाइडचा थर्ड कार्बनचा जो हायड्रॉक्सल ग्रुप आहे तो आणि दुसऱ्या न्यूक्लिओटाइडचा 5th कार्बनला अटॅच असणारा फॉस्फेट, ह्या दोन्हींच्यामध्ये देर इज फ्रॉम द फॉस्फोडायस्टर लिंकेज. तिथे फॉस्फोडायस्टर लिंकेज तयार होतं आणि दोन्ही जे न्यूक्लिओटाइड्स आहेत, ते न्यूक्लिओटाइड्स एकमेकांना बाइंड होतात आणि त्यांची अशी एक लांब चेन तयार होते. द न्यूक्लिओसाइड्स आणि न्यूक्लिओटाइड म्हणजे काय ते आपण ह्याच्यामध्ये बघूया. तर न्यूक्लिओसाइड म्हणजे काय? तर याच्यामध्ये पहा की ओके, तर आपण पुढे बघूया ना. आता याच्यामध्ये पहा की व्हॉट इज मीन्स बाय न्यूक्लिओसाइड. तर ओके, तर न्यूक्लिओसाइड्स ऑफ DNA. इफ द शुगर इज अटॅच, जी शुगर आहे त्या शुगरला फक्त नायट्रोजन बेस जर अटॅच असेल, ही शुगर आणि त्या शुगरला कोण अटॅच आहे? फक्त नायट्रोजन बेस जर अटॅच असेल तर त्याला म्हटलं जातं न्यूक्लिओसाइड्स. आता हे जे नेमिंग आहे ते नेमिंग कशावरती डिपेंडंट आहे? तर कुठली नायट्रोजन बेस त्याला अटॅच होणार आहे शुगरला, त्याच्यावरून त्याचे ह्या न्यूक्लिओसाइडचे 4 टाईप्स आहेत. जर तिथे ॲडिनिन असेल, डिऑक्सी ॲडिनोसिन म्हटलं जातं. जर तिथं गॉनिन असेल तर त्याला डिऑक्सी गॉनोसिन म्हटलं जातं. जर तिथं सायटोसिन असेल तर त्याला डिऑक्सी सायटिडीन म्हटलं जातं. जर तिथं थायमिन असेल तर त्याला थायमिडीन म्हटलं जातं. ओके, अशा पद्धतीनं DNA मध्ये 4 न्यूक्लिओसाइड्स आहेत. न्यूक्लिओसाइड्स म्हणजे काय? शुगर प्लस नायट्रोजन बेस. ओके, नाव आता व्हॉट इज मीन्स बाय न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइड म्हणजे काय? तर द शुगर, नायट्रोजन बेस आणि फॉस्फेट ह्या तिन्हीला मिळून काय म्हटलं जातं? न्यूक्लिओटाइड म्हटलं जातं. आता हे न्यूक्लिओटाइडचं जे नेमिंग आहे इट इज ऑल्सो डिपेंड अपॉन द नायट्रोजन बेस. ज्याच्यावरती कुठला नायट्रोजन बेस प्रेझेंट आहे त्याच्यावरती डिपेंडंट असतं. ओके, त्याचबरोबर आता हे जे न्यूक्लिओटाइड जे आहेत त्या न्यूक्लिओटाइडला ओके, तर हे जे न्यूक्लिओटाइड आहेत ते न्यूक्लिओटाइडचं नेमिंग पण कसं केलं जातं पहा ना. दॅट इज द शुगर, ही बेस आहे, त्याला फॉस्फेट अटॅच झाला तर काय म्हणतो? न्यूक्लिओटाइड. जर एक फॉस्फेट न्यूक्लिओटाइडमध्ये असेल तर त्याला न्यूक्लिओटाइड मोनोफॉस्फेट म्हटलं जातं. जर 2 असतील तर त्याला न्यूक्लिओटाइड डायफॉस्फेट म्हटलं जातं. जर 3 असतील तर त्याला न्यूक्लिओटाइड ट्रायफॉस्फेट म्हटलं जातं. ओके, त्यानंतर आता न्यूक्लिओटाइडमध्ये कुठला नायट्रोजन बेस आहे त्याच्यावरून त्या न्यूक्लिओटाइडचे वेगवेगळे टाईप्स आहेत. जर तिथं ॲडिनिन असेल तर त्याला डिऑक्सी ॲडिनिलेट म्हटलं जातं. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये थायमिन असेल तर त्याच्यामध्ये डिऑक्सी थायमिडायलिक ॲसिड म्हटलं जातं. गॉनिन असेल तर ते डिऑक्सी गॉनिलिक ॲसिड म्हटलं जातं. जर तिथं सायटोसिन असेल तर त्या न्यूक्लिओटाइडला काय नेमिंग आहे? डिऑक्सी सायटिडायलिक. ओके ना, आता
ह्याच्यामध्ये DNA जर बघितला तर DNA इट इज द डबल स्टँडर्ड. तर त्याच्यामध्ये 2 स्टँड्स असतात. आता हे 2 स्टँड कसे तयार होतात किंवा त्याच्यामध्ये प्रत्येक जी स्टँड असते, इन ईच स्टँड इट इज मेड अप बाय नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड्स. ओके. इथे पहा, हे असे भरपूर न्यूक्लिओटाइड एकमेकांना इट इज बाइंड द फॉस्फोडायस्टर बॉन्ड. ते फॉस्फोडायस्टर बॉन्ड जो आहे त्या फॉस्फोडायस्टर बॉन्डनी बाइंड होतात आणि बाइंड झाल्यामुळे तिथं काय तयार होते, एक अशी लाँग चेन तयार होते. त्याला काय म्हटलं जातं, पॉलीपेप्टाईड चेन. ओके. तिथं पॉलीपेप्टाईड चेन तयार होते. ओके.